नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करू शकतात। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार कोणत्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया ही पुन्हा करावी लागणार आहे आणि कोणत्या महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज नाही। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी वेबसाईटवरून पती किंवा वडील हयात असताना न चुकता ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे, ई-केवायसी ही सक्सेसफुल झालेली आहे, तर अशा महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही। आता आपण जाणून घेऊयात की कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ही पुन्हा करावी लागणार आहे। तर ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पोर्टलमधून ई-केवायसी केलेली आहे आणि त्यांची ई-केवायसी सक्सेसफुल सुद्धा झालेली आहे, पण ई-केवायसी करत असताना पर्याय निवडताना त्यांनी काही चुकीचे पर्याय निवडलेले आहेत, तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार ई-केवायसी करण्याची पुन्हा गरज आहे। सोबतच पती किंवा वडील नसलेल्या महिलांना किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज आहे आणि ज्या महिला नव्याने ई-केवायसी करत आहेत अशा महिलांना सुद्धा वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसारच ई-केवायसी करायची आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही आता वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार जर ई-केवायसी करत असाल तर तुम्हाला न चुकता ई-केवायसी करायची आहे, कारण टिपसुद्धा दिलेली आहे। आता जर तुम्ही ई-केवायसी करत असाल तर त्यानंतर आता पुन्हा सुधारणा करण्यात येणार नाही, त्यामुळे तुम्हाला न चुकता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। मी व्हिडिओमध्ये ई-केवायसी करत असताना ज्या काही स्टेप सांगितलेल्या आहेत त्या स्टेप जर तुम्ही ई-केवायसी करत असताना जर फॉलो केल्या तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही न चुकता सबमिट होऊन जाईल आणि सक्सेसफुल होऊन जाईल। तर जाणून घेऊयात कशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट अपडेटनुसार ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे। तर ई-केवायसी करण्यासाठी सर्वात आधी मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे। मोबाईलच्या होम स्क्रीनवर आल्यानंतर फोनमध्ये जे क्रोम ब्राउझर असेल तर क्रोम ब्राउझरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्रोम ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे हे ladkibahin.maharashtra.gov.in। इथे कोणताही स्पेस न देता तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता ladkibahin.maharashtra.gov.in माझी लाडकी बहीण योजना, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल। तर ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट अपडेटनुसार ई-केवायसी करण्याची गरज कोणाला आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे। तुम्हाला इथे टॉप राईट कॉर्नरमध्ये 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटवर मला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर जसं क्लिक कराल अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल की तुमच्या मोबाईलची स्क्रीन ही कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ओपन झालेली असते, त्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशाच पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट अपडेटनुसार ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे। यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण ई-केवायसी करत असताना येणार नाही। ई-केवायसी करण्यासाठी हवं तर तुम्ही या बॅनरवर क्लिक करू शकता किंवा तुम्ही येथे क्लिक करा या ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। जर तुम्हाला मोबाईलची स्क्रीन लहान वाटत असेल तर झूम करून ठेवू शकता। तर सर्वात आधी लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे। लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकल्यानंतर जो खाली कॅप्चा दिसत आहे तो सेम कॅप्चा बाजूच्या बॉक्समध्ये भरायचा आहे। कॅप्चा भरल्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनला टिक करायचे आहे। या ऑप्शनला टिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल त्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल। OTP टाकल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर याआधी महिला जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत होत्या, तर आधी महिलांना त्यांच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्या आधार क्रमांकावर जो OTP येईल तो OTP सबमिट केल्यानंतर पुढची प्रोसेस करता येणार होती. तर आता वेबसाईट अपडेटनुसार ई-के-वाय-सी करत असताना लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकून OTP टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. आता इथं विचारलेलं आहे की महिला विवाहित आहे की अविवाहित आहे. ज्या महिलांना पती आहे आणि ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, तर अशा महिलांना विवाहित हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्या महिला अविवाहित आहेत, ज्या महिलांचे लग्न झालेले नाहीत, तर अशा महिलांना अविवाहित या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे विवाहित या ऑप्शनला सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर ज्या महिलांचे पती असतील तर त्यांना पती हयात आहे या ऑप्शनला टिक करायचं आहे. आणि ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले असेल त्या महिलेला पतीचे निधन झाले या ऑप्शनला टिक करायचे आहे. आणि ज्या महिला घटस्फोटित आहेत त्या महिलांना घटस्फोटित या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे पतीचे निधन झाले आहे या ऑप्शनला टिक करणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे सर्वात आधी पतीचे नाव महिलेला पाहायला मिळेल. त्यानंतर डाव्या बाजूला स्क्रॉल करत जात प्रवर्ग पाहायला मिळेल. निवडा या ऑप्शनच्या समोरच ड्रॉप डाऊन हे आयकॉन पाहायला मिळेल. या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बऱ्याच जाती दिलेल्या आहेत. महिलेचा जो जात प्रवर्ग असेल तो महिलेला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे अनुसूचित जाती या ऑप्शनला सिलेक्ट करत आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर डिक्लेअर करायचं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. तर इथे महिलेला नाही या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे डिक्लेरेशन आहे ते आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत. तर या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला नाही या ऑप्शनला टिक करायचं आहे. तर इथे महिला जाहीर करत आहे की माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग, उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आणि दुसरा जो जाहीरनामा आहे तो विचारलेला आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत. तर या दोन्ही ऑप्शनला तुम्हाला नाही सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही इथं चुकी केली तर तुम्हाला आता KYC करताना पुन्हा सुधारणा करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे दोन्ही ऑप्शनला नाही करायचं आहे. त्यानंतर इथे डिक्लेअर करायचं आहे की माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन. तर या ऑप्शनला टिक करायचे आहे. आणि त्याच खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल उपरोक्त क्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला इथे टिक करायचा आहे. त्यानंतर खाली इथे नोंदसुद्धा केलेला आहे की पती व वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास KYC प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-के-वाय-सी अपूर्ण समजला जाईल. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती जसं क्लिक कराल तर इथे तुम्ही पाहू शकता की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पॉपअप येईल. ई-के-वाय-सी केल्यानंतर महिला ज्या विभागात राहत आहे त्या विभागातील अंगणवाडी सेविकेकडे पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र ची झेरॉक्स आणि महिलेला स्वतःच्या आधार कार्डची झेरॉक्स
असे 2 कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत. आणि ज्या महिला घटस्फोटित आहेत अशा महिला ज्या विभागात राहत आहेत त्या विभागातील अंगणवाडी सेविकेकडे घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत आणि महिलेचे स्वतःचे आधार कार्ड याची झेरॉक्स विभागातील अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावेत. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटच्या नवीन अपडेटनुसार ई-KYC प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.